हा गाईस, तर आजच्या ब्लॉगमध्ये गाडी गॅरेजला घेऊन जायची, कारण की मी बघितलं आता गाडीचा काय झालंय पंचर. आता माहित पडेल काय झालंय, हवा गेली का बाई टायर फाटलंय. तर जे पण आहे तिथे घेऊन जायचं आणि घेऊन कसं जाणार आहे ते पण बघा. धक्का मारत तो वांदे होईल बाई. चालू करून हळू 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 घेऊन जायला लागेल. कसं टेन्शन आलंय मला, काय करू काय. काहीच मी आता आलोय खाली आणि गाडीला बघून तर वाटतं ही गाडी ते टायर पंचर असलं तर परवडलं, नाही तर बाई वांदे व्हायचे माझे. हे बघा, गाडीचा टायरच गेला बाई. आयला गाडी धुतली पण नाही बाई. गाडी धुवायची पण आहे मला अजून. मला टेन्शन आहे बाई गाडीचा टायर. गाडी घेऊन कशी जाईल बाबा. लपड होणार आहे माझ्यासोबत वाटतंय. कसं घेऊन जायचं बघू आता. वांदे होणार आहे माझे वांदे. तर गाईज मी आता गॅरेजमध्ये घेऊन आलेलो आहे गाडी. आणि तर तुम्ही बघत असेल का ते टायर काढतोय माणूस. तर टायर पण निघत नव्हता, वले टाइम लागला बाई टायरला निघायला. तुम्ही बघा भाई किती टाइम लागला. कुठं अटकलेला, रब्बड बिब्बड अटकला बोलतो तो. तुम्ही बघा कसं काढलंय त्यांनी बाई. तर गाईज तुम्ही बघितलं असेल का ते टायर मध्ये खिल्ला होता, तो आता काढत आहे भाई. त्याच्यामुळे माझ्या गाडीची हवा गेलती टायरची, म्हणजे पंचर झालेली. आणि त्याच्यामुळे मला ट्यूब पण चेंज करायला लागला, कारण की मला तो खिल्ला लय मोठा आहे भाई. त्याच्यामुळे पूर्ण ट्यूब फाटलेला, तर मला चेंज करायला लागलं.
काय ना आपल्या घरातलं का तर काहीच आता आम्ही कलिंगड आणलंय तर आता कलिंगड पण खातोय. गाडी बिडी पण बनवून आणली. थकलो आणि आता कलिंगड खातोय. टावेल लुंग्या आमच्या पप्पाला हवा खायची आदत आहे. पप्पाला आवडत नाही कपडे घालायला जास्त. पण मला पण त्याच्याला पटापट कलिंगड खातो मीठ लावून. आणि आपली डिश तयार आहे कलिंगड खायला. अरे मग कलिंगडचे पीस मोठे असतात ना म्हणून. बाकी काय टाका चला आपल्याला पटापट द्या. पप्पाने पीस बघ कसले मोठे मोठे ठेवतात ना माझ्या सोन्याला दिलं ते. जा एवढंच हम इतना सा खाएंगे क्या? काय मम्मी कसं वाटतंय तुला कलिंगड खायला भेटलं तर? कलिंगड घ्यायला बरं वाटतंय. काय बोलते मम्मीला चिव तुझा नव्हती खात तू आता कसलं खायला लागले? नाही खायचं कोणत्या वस्तू नसतं खाल्लेलं परवडतं उशीर होतो माहितीये का? तुम्हाला फिट राहायचं ना तुम्ही हे सगळं नका खाऊ. आम्हालाच खाऊ द्या. आम्हाला जास्त फिट व्हायचंय समजलं? तर कलिंगड खातो आणि व्हिडिओ कंटिन्यू ठेवतो. हे गुड्डी तू ते पण खात जाते कलिंगड सोबत ते खालचं चांगलं वाटतं. हा खा नंतर खाईल ना खाऊन घे. चुरटी पोटी नको बनवू ना. काय पण बनवते जेली बनवायची तिला ती आईस्क्रीम वरती टाकणार तशी आली ना. गाईस मला कलिंगड दिलेले मी खाल्ले थोडेफार आणि बाकीच्या ही मांगड होती मग माझ्या बहिणीला ऑफिस दिला मी. आता नाटक कसं राहिली मला समज. तिला मला काही 5 पीस दिलेलं त्याच्यातून मी 3 खाल्ले आणि हिला 2 ऑफिस दिला. हिला 6 दिलेलं तरी होते जातं ते काय बोलणार मागितलं तर दिलं. पाया तर पण आता माझ्या पाया पड चल पाया पड. त्यांनी लगेच दिला मला. म्हणजे एवढं आम्ही करून सुद्धा असं पाया पण नाही पडू शकत. हे काय बाई एवढं चांगलं करम केलं मी म्हणून तुम्हाला त्या दिवशी पण बोललो करम करा चांगलं काम करा म्हणून मी तिला 2 दिले. एक अजून एक मम्मी मला देत होती खाप मी तो पण घेतला मग हिला दिलाय बेवडीला. हिने खाल्लं एक. मला आलं टेन्शन ही वाढते का नाही वाढते तर देऊन टाकले तिला 1 पीस आणि हिला 2 पीस दिला. तर मी बोलला 1 घास खाऊ दे तर नाही बोलते. 1 घास खाऊ का? मीच खाल्लं. हे बघ यो 1 पीस खाऊ का मी? ले चॅप्टर व्हिडिओ मुळे म्हणून तुला माहिती आहे मला काही खायचं मन नाही म्हणून मी जबरदस्ती खाऊन दाखव 2 दे चल 2 माझे ऑफिस देऊन टाक पीस. नाटक काय खोटं बोलते बाबा. 2 पीस दे वापस चल माझे. मम्मी तुला दिला खायला तू काय बिंदास नको मला वापस. आपण एकदा देतो सामान तुम्हालाच ठेवा आता. जर भिकायसारखं नका खात जाऊ फक्त नीट खात जा. म्हणून मी कधी कधी विचार करतो माझीच बहिणीला अशी खाते शी. तर काहीच असं नका खाऊ नीट खावा माणसांसारखं खावा. हिला काही फरक नाही पडत. आणि माझ्या मम्मीला बिया आवडतात म्हणून मम्मी बिया जमा करते. बिया खायचंय म्हणून बिया खाली लाव जा तर बिया कसे जमा केले माझ्या मम्मीने. मी सांगितलंय म्हणून मी खातो बिया. तुम्ही झाड बिडात कुंडीत लावता मम्मी झाडासाठी येईल ना खाली लावून असं काही नसतं. तू लावून तर बघ ते बियाच असतात त्याच्याने काही फरक नाही पडत. राईस फिलहाल साठी बाय.